इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचं NMMSच्या या तासामध्ये पुन्हा एकदा स्वागत. 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य विज्ञान, जनरल सायन्स या विषयातील प्रत्येक प्रकरणातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि जर तुम्ही यूट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल, मोबाईलवरती पाहत असाल तर फुल स्क्रीन करून तो पाहावा, म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्न दिसतील, काही अडचणी येणार नाही. अजूनही काही विद्यार्थी जॉईन होत आहेत आणि त्यांनाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुस्तकामध्ये शोधायची आहेत. पुस्तकं आपल्याकडे आपण घेऊन ठेवलेली असावीत. आणि प्रकरण 2 आपण आज घेतो आहोत. आरोग्य व रोग याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. काही विद्यार्थी उशिरा जॉईन होतील, त्यांची आपण फारशी काळजी करत बसणार नाही, परंतु जे विद्यार्थी नंतर यूट्यूबवरती हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लगेचच टाकणं आवश्यक आहे. नुसता व्हिडिओ पाहणं म्हणजे आपलं काम संपत नाही. चला तर मग प्रत्यक्ष तासाला आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि प्रत्यक्ष तासाला सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे मी जी PPT बनवलेली आहे प्रकरण क्रमांक 2ची, त्या PPTचं स्लाईड शो मी या ठिकाणी सुरू करतोय. अजूनही काही विद्यार्थी जॉईन होत आहेत. स्लाईड शो माझ्याकडचा जो आहे तो मी आता सुरू करणार आहे. स्लाईड शो सुरू झालेला आहे. तुम्हाला अजून मी तो दाखवायला सुरुवात केलेली नाही, कारण मी तुम्हाला अजून स्क्रीन प्रेझेंट केलेलं नाही. आता मात्र मी तुम्हाला ते स्क्रीन प्रेझेंट करणार आहे. तुम्हाला ते स्क्रीन आता दिसायला सुरुवात झालेली असावी. दिसतंय का रे? एकदा हो म्हणा, नाही म्हणा, म्हणजे मला पुढे जाता येईल. ओके, ठीक आहे. मग याच कंडिशनमध्ये राहू द्या. स्क्रीन मी तुम्हाला शेअर केलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय की इथं आपल्याला सामान्य विज्ञान प्रकरण 2 आरोग्य आणि रोग असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. IMP बहुपर्यायी प्रश्न मराठी आणि सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी हे आपण या ठिकाणी तयार करून दिलेले आहेत. प्रश्न बघायला आपल्याला सुरुवात करायची. प्रश्नांच्या बरोबरच आपल्याला काही महत्त्वाची माहिती, इम्पॉर्टंट पॉईंट्ससुद्धा आपल्याला या प्रकरणामधले पाहायचे असतात. या प्रकरणामध्ये आपण रोगाचे प्रकार, रोग, आरोग्य याबद्दल माहिती घेणार होतो. डिटेल गोष्टी मी वाचत बसत नाहीत, ऑलरेडी तुमच्याकडे त्या पुस्तकात आहेत. पुस्तकातलीच माहिती मी या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे म्हणून घेतलेली आहे. आरोग्य म्हणजे काय, त्याची एक व्याख्या दिलेली आहे. यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णपणे सुदृढ असणं म्हणजे आरोग्य. त्याचबरोबर रोग म्हणजे काय, तर आपलं जे काही शरीरक्रिया आहे, मानसशास्त्रीय क्रिया आहेत, या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजेच त्याला आपण रोग असं म्हणतो. याप्रमाणे रोगाची व्याख्या आपण पाहिलेली आहे. आरोग्य म्हणजे काय हे पाहिलं, रोग म्हणजे काय हेही पाहिलं. एकदा काही गोष्टी मला चेक करून घेऊ द्या, बरोबर आहेत, काही अडचण नाही, सगळ्या गोष्टी बरोबर चालू आहेत आहेत की नाही ते मधून अजून तपासावं लागतं. ठीक आहे, तुमच्या स्क्रीनवरती पुन्हा तो माझाच एक भाग जो आहे तो मी पुन्हा तिथं आलेलो आहे. पुन्हा एकदा मला स्लाईड शो करावा लागेल, मध्ये मी चेक करायला गेलो होतो की नेमकं कशा प्रकारे तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, आरोग्याची व्याख्या आहे, रोगाची व्याख्या आपण पाहिली. त्यानंतर जर पुढच्या मुद्द्याकडे जायचं झालं तर त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न सुरू झालेले आहेत. प्रश्नांना सुरुवात झालेली आहे. प्रश्न तुम्हाला वाचता येत आहेत. प्रश्न वाचून त्याचं उत्तर सांगितलं कोणी तर बरंच होईल. मी तर प्रश्न वाचणारच आहे. आई वडिलांकडून मुलांकडे स्थानांतरित होणाऱ्या रोगांना टिंबटिंब म्हणतात. 4 पर्याय दिलेले आहेत. ओके, पुस्तकात आपल्याला त्या रोग आणि आरोग्य या प्रकरणामध्ये अगदी पहिल्याच पानावरती जो चार्ट दिलेला आहे, त्या चार्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत. त्यामध्ये आनुवंशिक रोगाची माहिती आणि ते रोग कोणकोणते आहेत ते सुद्धा दिलेलं आहे. अर्थात कुठं दिलंय ते हे नेमकं आपल्यालाही माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून मी ते आणखी एका विंडोमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. कारण होतं काय की विद्यार्थ्याला नेमकं माहिती पाहिजे की आपण हे कुठल्या प्रकरणामधलं पाहतोय. हे प्रकरण 5वं होतं माझ्याकडचं, हे प्रकरण 2रं मी इथं तुमच्यासमोर आणतो. इथं आलो पहा, आपण त्या 2ऱ्या प्रकरणामध्ये आलेलो आहोत. इथं अगदी पहिल्याच पानावरती दाखवले बघा, अनुवांशिक रोग. हे डाऊन संलक्षण हे त्याचं उदाहरण आहे. आणि हे डाऊन संलक्षणाची लक्षणं काय आहेत ते 9वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला 100% पाहायला मिळणार आहेत. आई वडिलांकडून येणारे रोग त्यांना आपण अनुवांशिक रोग असं म्हटलेलं आहे. पहिला प्रश्न समजला सगळ्यांना?
ओके, दुसऱ्या प्रश्नाकडे जातोय आपण. प्रश्न दुसरा, वेगळा घटक ओळखा. सर्दी, फ्ल्यू, डेंग्यू, मधुमेह, कोल्ड, फ्ल्यू, डेंग्यू, डायबिटीज अशी 4 नावं दिलेली आहेत. मधुमेह वेगळा आहे असं तुझं म्हणणं आहे. ओके, कुणीतरी कारण सांगा मग, मधुमेह वेगळा का आहे? आणि मधुमेह हा इथं लिहिले पहा. सर्दी, फ्ल्यू, डेंग्यू हे संसर्गजन्य रोग आहेत आणि मधुमेह, हृदयविकार हे असंसर्गजन्य रोग आहेत. म्हणजे अशा प्रकारे वर्गीकरणावर आधारित फाइंड ऑड मॅन आउट, वेगळा घटक ओळखा, असा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. सकाळचे 7 वाजलेले आहेत. सर्व मुलं फ्रेश होऊन आनंदाने तासामध्ये सहभागी झालेले आहेत. उशिरा जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. आत्ता मात्र तुमचे थोडे दिवस बाकी राहिलेले आहेत परीक्षेसाठी. या महिन्यामधले 2 दिवस, पुढच्या महिन्यामधले 21 दिवस, असे 23च दिवस अभ्यासाला बाकी राहिलेले आहेत. फास्टमध्ये आपल्याला घ्यायची माहिती. चला पुढचा प्रश्न. पुन्हा वेगळा घटक ओळखा म्हणलेला आहे. डाऊन संलक्षण, सर्दी, फ्ल्यू आणि डेंग्यू. मगाशी हे होते तिघं, सर्दी, फ्ल्यू आणि डेंग्यू, आणि आता पुन्हा त्याच्यामध्ये डाऊन संलक्षण हे वेगळं आहे कारण तो आनुवंशिक रोगामध्ये येतोय. स्क्रीन पाहणाऱ्या म्हणजे मोबाईलवरतीच पाहणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मोबाईल ॲटो रोटेट ऑन करून अशा प्रकारे आडवा धरलेला असावा, म्हणजे त्यांना फुल स्क्रीन दिसत असेल. आणि त्यामध्ये माझं जे काही स्क्रीन आहे जे मी प्रेझेंट केले ते जवळजवळ 75% भागामध्ये दिसत असावं अशी अपेक्षा आहे. प्रश्न क्रमांक 4 या लॉटमधला, म्हणजे 5-5चे जे लॉट आहे त्यामधला हा प्रश्न क्रमांक 4. व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे होणाऱ्या रोगांना काय म्हणतात? चव्हाण हात वरती केलेला आहे, हँड रेज केलेला आहे, उत्तर सांगायचं आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे होणारे रोग कोणते, त्यांची नाव काय? आता यापैकी पहा ना जरासं. अनुवांशिक रोग हे आई वडिलांकडून, आजी आजोबांकडून आपल्याकडे येतात. कालिक रोग हे वेगवेगळ्या वातावरणानुसार तयार होतात. मग राहिले पर्याय 2, उपार्जित आणि यापैकी नाही. पुस्तकात जायचं, थोडंसं पुस्तकात जाऊन बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. पुस्तकात पहा. काही महत्त्वाचे रोग दिलेले आहेत. त्यानंतर स्वाईन फ्लू, एड्स याच्याबद्दलची माहिती आहे. प्राण्यांमार्फत प्रसार होणाऱ्या रोगांची माहिती आहे. असंसर्गजन्य रोगांची माहिती दिलेली आहे. औषधांचा गैरवापर, जेनेरिक औषधं, लसीकरणची माहिती आणि वेगवेगळे महत्त्वाचे दिनविशेष. रक्तदानाबद्दल माहिती आहे, पण रक्तदानाबद्दल अनेक प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत. ठीक आहे, चला उत्तराच्या दिशेने तुम्हाला घेऊन जातो मी. उत्तराच्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला इथं बघायचे पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून. मग चौथ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून पर्याय क्रमांक 3 म्हणजे उपार्जित रोग, ॲक्वायर्ड डिसिजेस, म्हणजे तुम्हाला त्या अगोदर नसतात परंतु तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळं ते रोग तुम्हाला होतात, त्याला नाव दिलेलं आहे उपार्जित रोग. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 साठी आरोग्याच्या संकल्पनेमध्ये कोणकोणत्या स्थिती असणं गरजेचं आहे, याचं उत्तर मात्र तुम्हाला त्या व्याख्येमध्ये सापडतं. व्याख्या होती की रे मागाशी आपण पाहिलेली आरोग्याची व्याख्या? शारीरिक, सामाजिक. बोला लवकर, कोणीतरी सांगतंय उत्तर. सुरुवात केली होती कोणीतरी बोलायला, बोलताय का? व्याख्या सांगण्यापेक्षा मग आता त्या व्याख्याचा उपयोग करून या 5व्या प्रश्नाचं उत्तर वरील पर्याय 1, 2, 3, 4 पैकी कोणता पर्याय निवडायचा ते सांगायचं होतं. आणि प्रत्यक्षात इथं बाजूला, म्हणजे माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे मी उत्तर सुद्धा तिथं लिहून दिलेले असतात, त्याप्रमाणे आपण इथं बाजूला इथं लिहिलेलं आहे पहा. 5व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील सर्व. कोणीतरी मिटिंगला जॉईन होऊ इच्छित आहे, मी त्यांना जॉईन करून घेतो आणि मग पुन्हा आपण जाऊयात पुढं. ओके, जॉईन करून झालेलं आहे. जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची. काही उत्तर मी सांगतोय, काही उत्तर तुम्ही सांगताय, म्हणजे त्यानिमित्तानं तुमचा मेंदू पुस्तकात जातोय, पुस्तक तुम्ही पाहताय.
वरील सर्व कारण मानसिक, सामाजिक आणि शारीरिक स्थिती योग्य असणं याला आपण आरोग्य असं म्हणतो, अशी व्याख्या आपण पूर्वी पाहिलेली आहे. पुढचे काही माहिती. रोगांचे प्रकार आहेत. यामध्ये कालावधीनुसार होणारे 2 प्रकार, दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग. दीर्घकालीन म्हणजे कॅन्सर सारखा रोग जो अनेक वर्ष टिकून राहतो, आणि तीव्र रोग म्हणजे तात्पुरता होतो आणि लगेच वेगानं होतो आणि वेगानं निघून सुद्धा जातो, अशा प्रकारचे हे आहेत. काही विद्यार्थी हुशार जॉईन होत आहेत, होऊ द्या, आपण शेवटपर्यंत त्यांना जॉईन करून घेत राहू. दीर्घकालीन रोग म्हणजे कॅन्सर सारखे, तीव्र रोग म्हणजे लगेच होणारे, अर्जंटली म्हणजे थंडी वाढली की सर्दी झाली, ते तीव्र रोगमध्ये आले. कारणानुसार काही दिलेले आहेत, त्यामध्ये अनुवांशिक रोग आपल्याला आपल्या पूर्वजांकडून मिळतात. उपार्जित रोग जे आपण या ठिकाणी आपण जीवन जगत असताना आपल्याला ते होतात, त्यांना उपार्जित असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये 2 प्रकार केलेले आहेत, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग. आता संसर्गजन्य म्हणजे काय, असंसर्गजन्य म्हणजे काय, त्याची व्याख्या आपल्याला पुढं सगळ्या पुस्तकामध्ये आहेत, ते आपण पाहतोय. पुढचा प्रश्न. प्रश्नापेक्षा त्यांनी अजून माहिती दिलेली आहे. महत्त्वाचे मुद्दे काही दिलेले आहेत. दूषित हवा, पाणी, अन्न किंवा कीटकांमुळे पसरणाऱ्या रोगांना संसर्गजन्य रोग असं म्हणतात. काही परिचित संसर्गजन्य रोग दिलेले आहेत, त्यांची नावं दिलेली आहेत. ते कोणत्या कारणामुळे पसरतात त्याचा चार्टही महत्त्वाचा आहे. क्षयरोग पसरणारे जीवाणू आहेत मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलम. क्षयरोग होऊ नये म्हणून BCGची लस देतात वगैरे. जनरल माहिती या रोगांबद्दलची तुम्हाला दिलेली आहे. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो चार्ट आहे तो या पुस्तकामध्ये दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा चार्ट. या चार्टवर आधारित एक तरी प्रश्न प्रत्येक वर्षी जवळजवळ असतोच, कारण याच्यामध्ये तुम्हाला रोगांची नावं, ते कोणत्या जीवाणूमुळं किंवा विषाणूमुळं होतात. बरं, हे जीवाणू किंवा विषाणू थेट तुमच्याकडे येत नाहीत, त्यासाठी काहीतरी माध्यमाची आवश्यकता असते, ती माध्यमं पण दिलेली आहेत. मग अशा प्रकारचे जीवाणू शरीरात आल्यानंतर जे रोग होतात त्या रोगांची लक्षणं कोणती आहेत, आणि हे रोग होऊ नयेत म्हणून उपाय काय करायचे, उपचार काय करायचे, काळजी कोणती घ्यायची, ते पण दिलेलं आहे. अशा प्रकारे 5 रोगांच्या बद्दलची ही सगळी माहिती अतिशय महत्त्वाची आहे. ज्याचा हा चार्ट पाठ आहे, त्याला या प्रकरणातली बरीचशी उत्तरं येऊ शकतात. चला पुढच्या माहितीकडे जाऊ. चला आता मग प्रश्न सुरू झालेले आहेत. क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देतात? आत्ताच झालं होतं बघा शब्द आपल्याला घेऊन. उत्तर सांगा. नुसतं तासाला ऐकत बसायचं नाही. ओके, BCG ही लस दिली जाते. आता बघितलं होतं की आपण वरती चार्टमध्ये पहा ना, क्षयरोगासाठी इथं लिहिलेलं आहे BCG लस टोचून घ्यावी. नसेल दिसत तर मी अंडरलाईन करून दाखवतो, कारण माझ्याकडे लिहिण्याचं काम पण चालू आहे, साईड बाय साईड मी लिहितो पण. आणि तो आपण पेन घेतलेला आहे, त्या पेनचा कलर पांढरा असल्यामुळे दिसत नव्हता, त्याचा कलर बदलून घेऊयात, कारण ही तर जी आपल्याकडं आता सध्या स्क्रीन आहे ती व्हाईटमध्ये आहे. इथं दिसतंय पहा, आता मी गोल करून दाखवले त्याला. क्षयरोगासाठी BCG लस टोचून घ्यावी आहे का? आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला ते सापडलेलं होतं. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. कॉलरा रोगाचे संक्रमण कोणत्या कारणामुळे होतं? पुन्हा एकदा त्या चार्टवरच हा प्रश्न आहे. कॉलरा हा रोग कोणत्या माध्यमातून पसरतो? नसेल येत तर तो पुस्तकात चार्ट पहा, चार्टमध्ये तुम्हाला उत्तर लगेच सापडेल. कॉलरा दूषित. ओके ओके, ज्यांना उत्तर सापडलंय त्यांनी सांगितलंय दूषित अन्न व पाण्यामार्फत हा रोग पसरतो, आणि कॉलरा हा त्या महत्त्वाच्या कारणामुळे पसरतो. म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे की आपण जे काही अन्न ग्रहण करतो आहोत, पाणी पितो आहोत, ते कसं असावं, एकदम स्वच्छ आणि निर्धोक असावं. आपल्या पोटाला कुठल्याही प्रकारे त्यामुळे त्रास होऊ नये, पचनसंस्थेवरती परिणाम होऊ नये. पुढचा प्रश्न. वेगळा घटक ओळखा. क्षय, कावीळ, अतिसार, डाऊन संलक्षण. उत्तराची अपेक्षा आहे म्हणून मी थांबलोय. ओके, डाऊन संलक्षण बरोबर आहे, कारण तो अनुवांशिक रोग आहे. बाकीचे सगळे संसर्गजन्य रोग आहेत. पुढे जाऊयात. ही व्याख्या आहे, मागाशीच आपण पाहिलेली आहे. रोगाची व्याख्या आहे. डिसीज म्हणजे काय त्याची ही व्याख्या आहे, बरोबर आहे.
इथं वेळ वाया, ठीक आहे, वेळ वाया घालवत आपण पुढे जाऊया पुन्हा एकदा. पुढचा प्रश्न, रोगाचा प्रसार खालीलपैकी कोणत्या कारणामुळे होतो? आणि इथं पर्याय क्रमांक 4 पण दिलेला आहे. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर देताना मी तुम्हाला ते उत्तर इथं सगळे पहिले झालेले त्या लॉटमधले इतर सगळ्या प्रश्नांचे पर्याय पण दिलेले असतात. तुमचे ते पर्याय किती बरोबर आले हे तुम्ही नंतर पाहू शकता. इथं रोगजंतू हे रोगाचा प्रसार होण्याचं मुख्य कारण आहे. कारण आरोग्यदायी सवयी असतील तर रोग पसरणार नाहीत, स्वच्छ परिसर असेल तर डास होणार नाहीत, रोग पसरणार नाहीत, समतोल आहार तुम्ही घेत असला तरी तुम्ही निरोगी राहणार आहात. म्हणजे एकमेव कारण आहे रोगजंतूंमुळे रोगप्रसार होणार आहे. त्यानंतर संसर्गजन्य रोग म्हणजे काय व्याख्या दिलेली आहे आणि महत्त्वाचे संसर्गजन्य रोगांबद्दलची काही माहिती दिलेली आहे. वाचत बसण्यात आपण वेळ घालवणार नाही, ऑलरेडी तुम्हाला पुस्तकामध्ये ही माहिती दिलेली आहे. संसर्गजन्य रोग म्हणजे दूषित हवा, पाणी आणि अन्न कीटकांमुळे पसरणारे रोग. त्यानंतर एडिस इजिप्ती या प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू पसरतो. डेंग्यू होण्याचं मुख्य कारण डेन 1 to 4 हे विषाणू आहेत वगैरे. ही माहिती जी म्हणजे बारीक बारीक माहिती आहे आणि या बारीक बारीक माहितीचा उपयोग करून आपल्याला त्या ठिकाणी उत्तर द्यायची असतात. आणि जेव्हा आपलं उत्तर द्यायची नसतात त्यावेळेला आपला माईक बंद करून ठेवायचा असतो, हेही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता उत्तर द्यायची आहेत, माईक चालू करा आणि उत्तर सांगा. क्षयरोग हा टिंबटिंबू यामुळे होतो. क्षयरोग कुणामुळे होतो? जीवाणू, विषाणू, कवके आणि आदिजीव. कुणामुळे होतो? ओके, यादवने उत्तर सुरुवातीला सांगितलेलं आहे. जीवाणूमुळे होतो. हे आपल्याला कुठं सापडलं बरं? चार्टमध्ये होतं का रे? ओके, म्हणजे तो चार्ट तेवढाच महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न, हेपेटिटिस म्हणजे आपण त्याला कावीळ म्हणतो, तो कुठल्या प्रकारचा कुणामुळे होतो? जीवाणू, विषाणू, कवके आणि आदिजीव. तिथे तुम्हाला तो कुणाचा तरी माईक फारच जास्त वेळ चालू राहतोय. हा, विषाणू बरोबर आहे. विषाणू उत्तर बरोबर आहे. पुढे जाऊयात. वेगळा घटक ओळखा. डेंग्यू, मधुमेह, रेबीज आणि स्वाईन फ्लू. कारण सांगावं लागेल. कारण सांगावं लागेल कुठल्या कारणामुळे तुम्ही ते वेगळं सांगताय ते कारण सांगा. नुसतं मधुमेह म्हणून जमणार नाही, कारण सांगणं आवश्यक आहे. मग असे तुम्ही सांगितले होते की कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही वेगळा घटक सांगता त्याचं कारण सांगणं आवश्यक आहे. कोण सांगतंय कारण? हा, जवळजवळ सांगितलंय मधुमेह अनुवंशिक आहे, बाकीचे सगळे रोग उपार्जित आहेत, आपल्याला ते आपल्या चुकांमुळे होऊ शकतात. चौथा प्रश्न, कॉलरा हा टिंबटिंबजन्य रोग आहे. कुणामुळे होतो कॉलरा? त्याचे पर्याय इथं आपल्याला शोधायचे आहेत. कॉलऱ्याचा जीवाणू असतो का विषाणू असतो? का कवकांमुळे होतो का आदिजीवाणूमुळे होतो? ओके, कॉलऱ्याचा कोण? कॉलरा, कॉलरा तो चार्ट बघा पुन्हा एकदा. आपल्याकडे तो चार्ट होता अरे पुस्तकात. कुठला चार्ट? हा चार्ट नाही, बघूयात की मला खात्री करून घेऊ द्या फक्त. जाऊयात आपण, हा चार्ट बघूयात. कॉलरा, कॉलरा, कॉलरा. हा, पटकी म्हणजेच कॉलरा जीवाणूंचं नाव दिलेलं आहे व्हिब्रिओ कॉलरी. आणि अशा प्रकारे हे जी नावं आहेत ना जीवाणूंची आणि विषाणूंची प्रकार, ते सुद्धा पाठ करून ठेवा बारकाईनं. ते सुद्धा प्रश्न अचानकपणे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, बरोबर आहे उत्तर. पुढचा प्रश्न, अतिसार रोगाच्या नियंत्रणासाठी डॉक्टर खालीलपैकी काय घेण्याचा सल्ला देतात? थंड पेय, चहा, दूध आणि ORS यापैकी ORS घ्यायचं असतं. ओरल ओरल रिहायड्रेशन सॉल्ट असं त्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे क्षार त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात दिलेले असतात. त्यामुळं जरी अतिसार म्हणजे डायरियाला झालेला असताना आपल्याला जुलाब झाले तरी शरीरामधलं पाण्याचं प्रमाण, क्षारांचं प्रमाण टिकवून ठेवण्याचं काम ORS मार्फत केलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते रेबीज या रोगाचे लक्षण नाही असं म्हटलेलं आहे. पटकन रेबीजमध्ये जाऊन त्याची लक्षणं बघून घ्या आणि याच्यामध्ये इथलं कुठलं लक्षण दिसत नाही
ते सांगा. डोळ्याच्या खोबणी दिसणे असं मानकरला उत्तर सापडलेलं आहे. बघूयात. रेबीज रेबीज रेबीज. ओके, रेबीज इथं आहे, तो डेंग्यू आहे. डेंग्यूमध्ये बघा डोळ्याच्या खोबणी दुखतात डेंग्यूमध्ये, मात्र रेबीजमध्ये 2 ते 12 आठवडे ताप, अतिशयोक्ती करणे आणि पाण्याची भीती वाटणे म्हणजे जलद्वेष हे दिलेले आहेत. म्हणजे यापैकी आपल्याला डोळ्याच्या खोबणी दुखणे हा जो पर्याय दिसतोय तो या ठिकाणी रेबीजचं लक्षण नाही, म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 1 गोल काळा किंवा निळा करावा लागेल. पुढचा प्रश्न, हत्ती रोगाचा प्रसार खालीलपैकी कोणत्या डासाच्या मादीमुळे होतो? शोधा शोधा. आहे क्युलेक्स हत्ती रोग. पान नंबर माझ्याकडच्या पुस्तकामध्ये कदाचित ते पान नंबर वेगळा असू शकतं, तुमच्या पुस्तकातलं वेगळं आहे. इथं पाहिलेलं आहे की रे, हिवतापासाठी ॲनिफिलिस. पहा, ही माहिती महत्वाची आहे. हिवतापासाठी ॲनिफिलिस, त्यानंतर हत्ती रोगासाठी क्युलेक्स डास, त्याचबरोबर ॲनिफिलिस आणि एडिस डासाचे वास्तव्य स्वच्छ पाण्यात असते, तर क्युलेक्सचा डास मात्र प्रदूषित पाणी आणि गटारे या ठिकाणी त्याची वाढ होऊ शकते. बरोबर आहे, क्युलेक्स हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी दिले त्यांचं बरोबर आहे म्हणणं. तिसरा प्रश्न आलेला आहे, वेगळा घटक ओळखा. डेंग्यू, कर्करोग, रेबीज आणि स्वाईन फ्लू. काय उत्तर येतंय, काय उत्तर येतंय? मी वाट बघतोय उत्तराची. ओके, कर्करोग बरोबर आहे. कारण सांगायचं राहिलेलं आहे, कारण सांगावं लागेल. डेंग्यू, रेबीज, स्वाईन फ्लू हे कीटक किंवा प्राण्यामार्फत पसरणारे रोग आहेत. कर्करोग मात्र आनुवंशिकतेने पुढच्या पिढीकडे येऊ शकतो, किंवा आपल्या खाद्यपदार्थांमधून आपल्या शरीरामध्ये काही घटक गेल्यावर सुद्धा पेशींचे कर्करोग होऊ शकतात. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. म्हणजे कर्करोग हा काही डास किंवा कीटकांमार्फत प्राण्यांमार्फत पसरत नाही. पुढचा प्रश्न, मार्च 2009 मध्ये स्वाईन फ्लू मेक्सिको सापडले सगळ्यांना. स्वाईन फ्लूची माहितीमध्ये ते होतं. स्वाईन फ्लू डेंग्यू झाला इथं. स्वाईन फ्लूची माहिती सुरू झाली आणि इथं ती माहिती दिलेली बघा, सगळ्यात पहिल्यांदा हायलाईट करून दाखवतो मी तुम्हाला ती माहिती. इथं ती माहिती आहे, मार्च 2009 मध्ये मेक्सिको या देशामध्ये या आजाराची प्रथम बाधा झाली. अशा प्रकारे किती बारीक वाचणं गरजेचं आहे, तरच ही उत्तर येणार आहेत. ढगात गोळ्या मारून अंदाजे उत्तर देऊन जमणार नाही. खालीलपैकी कोणत्या रोगाचे निदान राष्ट्रीय संचारी रोग संस्था दिल्ली या ठिकाणी केलं जाऊ शकतं? म्हणजे ही संस्था जी आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, दिल्लीला आहे. तिथं आपल्याला, अर्थात कम्युनिकेबल ह्या शब्दावरून कळलं पाहिजे, स्वाईन फ्लूचं निदान त्या ठिकाणी होतं. ओके, आहे शब्द इथं पहा, पुन्हा हायलाईट करून दाखवतो मी. राष्ट्रीय संचारी रोग संस्था दिल्ली येथील प्रयोगशाळेमध्ये स्वाईन फ्लूच्या तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये, म्हणजे आपल्याच पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आहे, NIV, तिथं सुद्धा या प्रकारचे तपासणी केली जाऊ शकते. स्वाईन फ्लूची तपासणी होते. आलो तर आपण, मला ते इथं मला ते बंद करायचे. पुन्हा प्रश्न पुढचे घ्यायचे आहेत. त्यापूर्वी थोडीशी माहिती. असंसर्गजन्य रोग, जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून, कीटकांकडून, अन्नातून, पाण्यातून, हवेतून पसरत नाहीत, त्यांना आपण असंसर्गजन्य रोग म्हणतो. हे रोग काही विशिष्ट कारणामुळे व्यक्तीच्या शरीरातच तयार होतात, त्यांना आपण असंसर्गजन्य रोग असं म्हणलेलं आहे. त्यांची काही नावं दिलेली आहेत. कर्करोग हे त्याचं एक महत्त्वाचं उदाहरण आहे, आणि कर्करोगासाठी काय करावं काय करू नये ही माहिती दिलेली आहे. त्यासाठी कर्करोगाचं निदान करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत त्यांची नावं दिलेली आहेत, तीही पाठ करून ठेवा, कारण एका वर्षी
हा सुद्धा प्रश्न आलेला होता. ते प्रश्न आलेले सुद्धा आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. हे सगळे आपले जनरल प्रश्न चाललेत. शिवाय आलेले जे प्रश्न आहेत 2018 पासून 2024 पर्यंतचे सगळे, त्याचाही आपल्याला सेपरेट पीपीटी आपण बनवलेली आहे. ते प्रश्न सुद्धा आपण चर्चेला नंतर घेणार आहोत. पुढचा प्रश्न आलेला आहे, चाचणीमधला कर्करोग टिंबटिंब रोग आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. असंसर्गजन्य, नॉन इन्फेक्शियस, बरोबर आहे. पुढचा प्रश्न, कर्करोग होण्याचे कारण असू शकत नाही असं म्हणलेलं आहे. नीट लक्ष द्या, कारण कर्करोग म्हणलं की आपल्याला तंबाखू आठवते आणि आपण तंबाखूला खून करतो, एक नंबरला गोल करतो आणि ते चुकतं, कारण नाही इथं शब्द आहे शेवटी. काय कारण की आपण ते फलाहार म्हणजे कंजप्शन ऑफ फ्रुट्स, आपण जी फळं खातो ना, फळं खाणं आरोग्याला चांगलं आहे. त्यामुळे फळांमुळं कर्करोग होत नाही. गुटखा खाल्ल्यामुळे होऊ शकतो, तंबाखू सेवनामुळे होऊ शकतो. आनुवंशिकतेने आपल्या अगोदरच्या पिढीमध्ये जर कोणाला अशा प्रकारचा आजार असेल तर तो आपल्याला सुद्धा होऊ शकतो, हे नक्की. नीट लक्ष द्या, फलाहार हे याचं उत्तर होतं. वेगळा घटक ओळखायचा पुन्हा एकदा, हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, क्षयरोग. कारणासहित सांगायचं, नुसतं उत्तर सांगायचं नाही, कारण सुद्धा सांगायचं आहे. या 4 पैकी नेमकं काय कारण तुम्हाला सापडतंय? पण कारण 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 कोणीच नाही सांगितलं अजून. उत्तर सांगितले पण कारण सांगितलेलं नाही. बरोबर आहे, क्षयरोग हा संसर्गजन्य आहे. आणखी एक म्हणता येईल की रे, अजून एक कारण आहे बघा, जरा आठवा जरा. हे जे वरचे दिलेत ना रोग, हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, हे आनुवंशिकतेने पुढे येऊ शकतात. क्षयरोग मात्र आनुवंशिकतेने पुढे येत नाही, मागच्या पिढीकडून पुढे येत नाही. हेही कारण या ठिकाणी सांगता येऊ शकतं. भारतात टिंबटिंब या रोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळतात. वाक्य फेमस आहे, तुम्हाला सगळ्यांना ते माहीत आहे. मधुमेहाचे म्हणजे डायबिटीजचे रुग्ण सर्वात जास्त आढळतात. याची कारणंही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव वगैरे वगैरे. आणि 5वा प्रश्न या ग्रुपमधला, NACP म्हणजे काय? नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम. म्हणून पर्याय क्रमांक नॉट अँड कॅन नॉटचं नाही, नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम असं ते उत्तर आहे. नाही का पुस्तकात पाहिलं तुम्ही? पुस्तकात नाही का पाहिलं? काही विद्यार्थ्यांचा आवाज मला माझ्याकडून बंद करावा लागतोय, कारण कारण त्यांचं लक्ष त्या माईककडं नाही. ठीक आहे, आपला प्रश्न आला होता. प्रश्न कुठं होता आपला, तो प्रश्न बघूयात आपण. इथं प्रश्न होता आपल्याला, नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम म्हणजे NACP हा प्रोग्राम आहे. पुढचा प्रश्न, त्यापूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. कर्करोगाबद्दलची माहिती, त्यानंतर मधुमेहाबद्दलची माहिती 2-4 वाक्यांमध्ये दिलेली आहे. मधुमेहात रक्तात साखरेचे प्रमाण वाढते. स्वादुपिंडाच्या कार्यात अडथळा आल्यामुळं इन्सुलिन हे संप्रेरक कमी प्रमाणात स्त्रवले जाते, त्यामुळं मधुमेह होतो. मधुमेह टिंबटिंब रोग आहे. मधुमेह टिंबटिंब रोग आहे. असंसर्गजन्य हे उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे. मधुमेह होण्याचे कारण नाही असं म्हटलेलं आहे. मधुमेह कोणत्या कारणामुळे होत नाही? मधुमेह आनुवंशिकतेमुळे होऊ शकतो, मानसिक तणाव, ओके ओके ओके, प्राणायाम केला तर मधुमेह होत नाही, म्हणजे थोडंसं शरीराला योग्य अशा प्रकारची सवय लागते, त्यामुळं. बरोबर आहे उत्तर. पुढे जाऊयात, वेळ आपल्याला भरपूर आहे, अजून भरपूर प्रश्न घ्यायचे राहिलेले आहेत. वेगळ्या घटक ओळखामध्ये रेबीज, कर्करोग, मधुमेह, हृदयरोग. पुन्हा एकदा कारण असं आलं की रेबीज हा प्राण्यांमार्फत पसरणारा रोग आहे. कुत्रा, माकड, मांजर यांच्यामुळे तो पसरतो. कर्करोग, मधुमेह, हृदयरोग हे मात्र
आपल्याला आपल्या अनुवंशिकतेनं आलेले असतात. टिंब चावल्यामुळे रेबीज हा रोग होत नाही. ओके, बरोबर आहे. मच्छर चावल्यामुळे होत नाही. कुत्रा, ससा, माकड, मांजर यांच्यामुळे तो होऊ शकतो, कारण त्यांच्या लाळेमध्ये रेबीजचे विषाणू असतात. ते आपल्याला कुत्रा चावल्यावर ते विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात. काही दिवस ते सुप्त अवस्थेमध्ये राहतात आणि नंतर 90 दिवसानंतर ते त्यांचा रंग दाखवायला सुरुवात करतात. आणि माणूस, ज्याला कुत्रा चावलेला होता, मला काय होत नाही, मला काय होत नाही, 90 दिवसानंतर तो कुत्र्यासारखा वागायला लागतो. एड्सचे दीर्घ रूप, लॉंग फॉर्म ऑफ एड्स, तुमचा तो पाठ तुम्ही केलेला असावा. ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम, AIDS अशी त्याची सुरुवातीची 4 नावं घेऊन एड्स या रोगाचं संक्षिप्त रूप एड्स असं लिहिलं जातं. त्यानंतर काही माहिती पुढे अजून दिलेली आहे. वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य कशा प्रकारे ठेवायचं म्हणजे संक्रामक रोग आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत. संतुलित आहार कसा घ्यायचा, चांगली जीवनशैली कशी आहे, यातून आपण आपल्या रोगांना प्रतिबंध करू शकतो. याबरोबरच वैयक्तिक स्वच्छता आणि परिसराची स्वच्छता सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. अजूनही काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. कर्करोग म्हणजे काय, त्यासाठीचे कोणते तंत्र वापरतात, स्वादुपिंड, छातीमध्ये होणाऱ्या वेदना, हृदयरोगावरचे उपचार, त्यासाठीचे वेगवेगळे प्रकार आणि हृदयरोगाचे प्राण वाचवण्यासाठीची COLS ही पद्धती, कॉम्प्रेशन ओनली सपोर्ट लाईफ वगैरे असं त्याला म्हटलेलं आहे. माहितीमध्ये मी फारसा वेळ घालवलेला नाही, प्रश्नाकडे आलेलो आहे. कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस टिंब म्हणतात. काय म्हणतात त्याला, शब्द शोधायचा आहे. शब्द शोधून घ्या, काय म्हणतायत त्याला. पर्याय क्रमांक 4 अर्बुद असं जे नाव दिलेलं आहे ते बरोबर आहे. अर्बुद असं त्याला आपण म्हणतो. कर्करोगाच्या गाठी आहेत त्यांना अर्बुद म्हणतात. ट्यूमर असा इंग्रजीमध्ये शब्द दिलेला आहे. झाला का शब्द तो. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील कोणते अवयव इन्सुलिन हे संप्रेरक स्त्रवण्याचे कार्य करते. इन्सुलिन सिक्रेशन हे कोणाचं कार्य आहे, मागाशी पाहिलं होतं आपण. स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज. ओके, बरोबर आहे, पॅनक्रियाजचं कार्य ते आहेच. प्रश्न तुमच्या पुढे आणखी येत राहणार आहेत, तुम्हाला ते उत्तर शोधायचं काम चालू ठेवायचं. वेगळ्या घटक ओळखामध्ये डेंग्यू, कर्करोग, मधुमेह, हृदयरोग. पुन्हा मगाशी आपला जो नियम होता तोच, डेंग्यूचा प्रसार आणि संसर्गजन्य, असंपर्कजन्य, अनुवांशिक असे तिथं आपल्याला नियम लावावे लागतात. हा प्रश्न मागाशी झालेला आहे. जगातील कोणत्या देशात मधुमेहाचे रुग्ण सर्वात जास्त आढळतात, तर त्याचं उत्तर म्हणजे हे काय फार फार अभिमानानं सांगण्याची गोष्ट नाही की भारतामध्ये हे रोग म्हणजे आहेत म्हणून लोक आढळतात. उलट हे प्रमाण कसं कमी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. हे काय फार भूषण किंवा फार अभिमानानं सांगावं अशी गोष्ट नाही. 5वा प्रश्न, हे मागाशी झाले पहा आपल्याला. हृदयरोगासाठी COLS ही टेक्निक आपण वापरतो. कॉम्प्रेशन ओनली फॉर लाईफ सपोर्ट असं त्याचं आपण नाव बघितलेलं होतं. पर्याय क्रमांक 1 COLS असं ते उत्तर आहे. हार्ट अटॅक, हृदयरोग या संदर्भातली काही माहिती आहे. हा असंसर्गजन्य रोग आहे, कारण तो हवा, पाणी, अन्न कीटकामुळे पसरत नाही. बाकीची माहिती नेहमीचीच आहे, ती मी पुन्हा डबल तुम्हाला सांगतोय. COLS आत्ताच आपण उत्तर बघितलेलं होतं, तुम्ही ती माहिती थोडक्यात वाचून घेतलेली असावी. प्रश्नांकडे जाऊया आपण. पुन्हा प्रश्न आलेला आहे. वेगळा घटक, प्लेग, एड्स, कॉलरा, क्षय. क्षय सापडलं तुम्हाला, कारण सांगा मग. थोडं कारण सांगितलं तर बरं होईल, कारण कारणावरून आपल्याला ते कळतं नेमकं कळतंय काय. क्षय हा संसर्गजन्य आहे. प्लेग, एड्स, कॉलरा अर्थात त्या संसर्गामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. प्राण्यांमार्फत पसरणारे, हवेमार्फत पसरणारे, पाण्यामार्फत पसरणारे, अन्नातून पसरणारे. ठीक आहे, बघूयात आपण.
पाचव्याचं उत्तर पर्याय म्हणजे पहिल्याच उत्तर पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे. म्हणजे त्यांनी एड्स हा आजार वेगळा घेतलेला आहे. आता विचार करा मग एड्स का वेगळं दिलेलं आहे. सांगतो मग, तुम्हाला नसलं आठवत तर मी सांगतो. सांगू का मीच? ते थोडंसं जीवाणू आणि विषाणूंकडे जाऊन बघा बरं. एड्सचा विषाणू असतो, ज्याला आपण HIV असं म्हणतो. कॉलरा, क्षय आणि प्लेग यांचे मात्र जीवाणू असतात, म्हणून एड्स वेगळा आहे. अलग लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे कारक कारक कोण आहे तर तो इथं एड्सला विषाणू असतो, बाकीच्यांना जीवाणू आहे, म्हणून एड्स वेगळा दिलेला होता. खालीलपैकी कोणते हृदयरोगाचे कारण नाही? प्राणायाम केल्यामुळे हृदयरोग होत नाही. धूम्रपानामुळे होऊ शकतो, मद्यपानामुळे होऊ शकतो, लठ्ठपणामुळे सुद्धा होऊ शकतो. पुढचा प्रश्न, वेगळा घटक. याच्यात बरेच वेगळा घटक विचारले, कारण त्यातून तुमचा खरंच अभ्यास झालाय का नाही ते कळतं. हिवताप, कावीळ, हत्तीरोग, डेंग्यू. कारणासहित सांगा बरं का पण. कारण जो विद्यार्थी कारण सांगतो याचा अर्थ त्यानं त्याचा विचार नीट केलेला आहे, ढगात गोळ्या मारलेल्या नाहीत. नाही का सापडत? पुन्हा एकदा सांगतो, थोडं क्ल्यू देतो मी. क्ल्यू अशा प्रकारचा आहे, विषाणू आणि जीवाणूंमुळे होणारे जे काही कारक, म्हणजे या कारकांमुळे होणारे रोग आजार विचारात घ्या. काविळीचा विषाणू असतो, बाकीचे सगळे जीवाणू असतात, म्हणून सुद्धा हे उत्तर होऊ शकतं. आता एक लक्षात घ्या, वेगळ्या घटक ओळखामध्ये तुम्ही ज्या नियमाने वेगळा घटक काढतात ते नियम जर बरोबर असतील तर तुमचं उत्तर बरोबर धरलं जातं. टिंबटिंब हे हृदयरोगाचे कारण नाही, मागाशीच आपण बघितलं होतं, पण इथं पर्याय वेगळे दिलेले आहेत. या पर्यायापैकी शोधा. हास्य हे हृदयरोगाचे कारण नाही. चिंता, तणाव किंवा रागीटपणा यामुळे तुम्हाला हृदयरोग होऊ शकतो, हसण्यामुळे होऊ शकत नाही, म्हणून काही हास्य क्लब स्थापन करण्यात आलेले आहेत. आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये दिवसभरामध्ये अनेक वेळा हसत असतो. विनाकारण हसू नये, काहीतरी त्याला कारणं असावीत. विनाकारण हसलेल्याला आपण वेड म्हणतो. पाचवा प्रश्न आला या गटामधला. हृदयरोगावरील उपचार पद्धती नाही असं म्हटलेलं आहे. अँजिओप्लास्टी ही उपचार पद्धती आहे, किरणोपचार आहेत, बायपास सर्जरी पण आहे, हृदय प्रत्यारोपण पण आहे. यातलं एक उत्तर कुठलं तरी तुम्हाला लक्षात घ्यायचे की जे आपण हृदयरोगाच्या उपचारासाठी वापरू शकणार नाही, ते आहे पर्याय क्रमांक 2. इथं लिहिलेलं सुद्धा आहे पर्याय क्रमांक 2. कुठलं? किरणोपचार. हा किरणोपचार कोणासाठी वापरतात बरं मग? किरणोपचार हा कॅन्सरसाठी, कर्करोगासाठी असतो. आणखी माहिती पुढे. जेनेरिक औषधं, शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. जेनेरिक औषधं ही सुद्धा योग्य औषधं आहेत, ती घेतली पाहिजेत, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठली औषधं घेऊ नयेत. बाकी सामान्य औषधं, जेनेरिक औषधं यांच्यामध्ये कंटेंटमध्ये काही फरक नसतो, सगळी औषधं तीच असतात. 1 जुलै 2015 पासून पंतप्रधान जनऔषधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. बाकी 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन, 14 नोव्हेंबरला मधुमेह दिन, आणि एकदा रक्तदान केल्यावर आपण म्हणजे 3 महिन्यातून एकदा करू शकतो, 1 वर्षात 4 वेळा रक्तदान आपण करू शकतो, आणि 12 रुग्णांचं प्राण आपल्याला वाचवता येतात. ही माहिती ही आपल्याकडे आहे. प्रश्नांकडे जाऊयात. सांगा उत्तर. सोपं उत्तर आहे, सोपं उत्तर आहे. या औषधांची किंमत, बरोबर आहे, ब्रँडेडपेक्षा यांची किंमत कमी असते, मात्र औषध तेच असतं, फक्त जे काही रॉयल्टी वगैरे द्यायची असते ती द्यावी लागत नाही, म्हणून त्यांची किंमत कमी असते. जेनेरिक औषधे कोणत्या मोबाईल ॲपच्या सहाय्याने आपण मागवू शकतो? काही उच्चार तुमचा मला समजला नाही. बघा पुस्तकात सापडलंय का? पुस्तकात खाली खाली इकडं जेनेरिक औषधं, हेल्थ कार्ट. कार्ट असा शब्द आहे का तो?
इथं ते दिलेलं आहे. जेनेरिक औषधे तुम्ही हेल्थ कार्ट व जनसमाधान या मोबाईल ॲपच्या सहाय्याने सहज मिळवू शकता. ओके, पुस्तकात दिलेलं आहे सगळं, फक्त आपण पुस्तक बारकाईने वाचलेलं असलं तर आपल्याला उत्तरं सापडतात. पुढचा प्रश्न, ही योजना केव्हा जाहीर केली? मगाशीच आपण ते वाक्य. ओके, बरोबर, 1 जुलै 2015. पुढचा प्रश्न, जागतिक रक्तदान दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? 14 जून. किमान तेव्हा त्या दिवशी तरी आपण रक्तदान करणं आवश्यक आहे. 1 युनिट रक्तदान एका वेळेला किमान किती रुग्णांची गरज पूर्ण करते? 3 रुग्णांची गरज पूर्ण करते. त्यांनी मुद्दाम आयडिया केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 दिलाय 3 आणि पर्याय क्रमांक 3 दिलाय 4. त्यामुळे तुम्हाला तिथं गडबड होऊ शकते. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. एका वेळेला 3 जणांची, वर्षातून 4 वेळा, टोटल झाले 12. शेवटचे काही प्रश्न आलेले आहेत ते बघूयात पटपट. ही व्याख्या मागाशी झालेली आहे. अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग. ओके, पुढे पटपट उत्तर द्यायची. मी आता जास्त वेळ प्रश्नांना घालवणार नाही. हेच प्रश्न डबल आलेले आहेत. अनुवंशिक रोग आहे, डाऊन संलक्षण. पटापट उत्तर द्या. संसर्गजन्य इन्फेक्शियस डिसिजेस असल्याला म्हणलेलं आहे. त्यानंतर क्षयरोग प्रतिबंधासाठी हे पहिलाच प्रश्न होता बघा आपल्याकडे आलेला, BCG ही लस. कारण इथं CNG GCB काहीही दुसरी नावं दिलेली आहेत. BCG नीट लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये गोंधळ करू नका. पेशीच्या अनियंत्रित अपसामान्य वाढीला टिंबटिंब म्हणतात. मधुमेह नाही, कर्करोग आहे ते. रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढणं म्हणजे मधुमेह असायचा. इथं कर्करोग हे उत्तर आहे. पुढं क्षयरोग. DOT डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट, DOT असं त्याला नाव आहे. रेबीज, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. रेबीज. एड्स, अरे वा, बरोबर आहे, बरोबर आहे. HIV विषाणूमुळे एड्स होतो, बरोबर आहे. हाही प्रश्न मागाशी झालेलाच आहे, डबल मुद्दा म्हणून घेतलाय. कर्करोगाच्या अर्बुद असं म्हटलं जातं. जागतिक रक्तदान दिन 14 जून. मित्र आजारी पडला, त्याला मदत हवी आहे. कोणत्या नंबरला फोन करायचा? 108 108ला फोन करायचा. त्यांची ॲम्ब्युलन्स येते लगेच. 14 नोव्हेंबरला कुठला दिन साजरा करतात? आता उलटे प्रश्न सुरू झालेले आहेत. मग जागतिक मधुमेह दिन. जेनेरिक औषधांसाठी ॲप कोणतं वापरायचं? मगाशी 2 ॲप बघितले आपण. अजून एक होतं की रे दुसरं, हेल्थ कार्ट एक होतं आणि जनसमाधान एक होतं. 2 आहेत, दोन्ही लक्षात ठेवा. हृदय दिन 29 सप्टेंबर. ओके. आरोग्य दिन 7 एप्रिल. पाठ करून घ्या. बाकी ज्यांचं पाठ नाही त्यांनी पाठ करून घ्या. टिंबटिंब हा संसर्गजन्य आजार आहे. क्षयरोग संसर्गजन्य आहे. आणि याचं तुम्हाला त्यांनी छानपैकी चित्र काढून दिले की रे क्षयरोग कसा संसर्गजन्य आहे त्याचं. बघा ना, ही माणूस इथं खोकतोय की नाही, हा इथला हा खोकणारा माणूस कुठे गेला, हा इथला. याच्या खोकल्यातून जे काही दवबिंदू बाहेर पडलेले आहेत त्याच्यामध्ये ते जीवाणू सर्वत्र पसरतात असं दाखवले त्यांनी. स्वाईन फ्लू सर्वप्रथम टिंबटिंब देशात सापडला.
मेक्सिको मगाशी बघितलेलाच प्रश्न आहे, पुन्हा आलेला आहे. पुन्हा मधुमेह होण्याचं कारण नाही, तर ते सर्दी ताप. सर्दी तापामुळे मधुमेह नाही होत. कोल्ड अँड फ्लू वेगळा घटक. टायफॉइड हा वेगळा घटक आहे, बरोबर आहे. कारण आहे की मगाशी बघितलं आपण त्याप्रमाणे कर्करोग, मधुमेह, हृदयरोग अनुवांशिक मध्ये येतात. टायफॉइड मात्र अनुवांशिक नाही. टिंब चावल्यामुळे मलेरिया हा रोग होतो. मच्छर म्हणजे मॉस्किटो, बरोबर आहे. मग हे कुत्रा ससा माकड चावल्यावर काय होतं रे? रेबीज होतो, बरोबर आहे. HIV चे दीर्घ रूप. बरोबर आहे. HIV ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारा हा व्हायरस आहे. आणि आता ब्लँक स्क्रीन आलेली आहे. ब्लँक स्क्रीन आलेली आहे म्हणजे आजचे आपले सगळे दुसऱ्या प्रकरणाचे प्रश्न संपलेले आहेत. सगळे प्रश्न, आजचे प्रश्न दुसऱ्या प्रकरणाबद्दलचे संपलेले आहेत. शंका काय असेल तर या प्रकरणाचे विचारून घ्या. अन्यथा मग आत्ताचा आपला तास आजचा आपण बंद करूयात. नंतरचा तास केव्हा घ्यायचा? आपल्या ग्रुपवरती आपण ते व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवूया. करू का तास बंद? यूट्यूबला पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी तिकडं उत्तर त्यांची कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडला तर तिथं व्हिडिओला लाईकही करा. अभ्यास मात्र चालू ठेवा. NMMS ची परीक्षा 22 डिसेंबरला आहे. धन्यवाद.